नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी प्रवीण राजमानी आपलं सर्वांचं शेतीशास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कांदा चाळ कशी असली पाहिजे, त्याचबरोबर शिडची लांबी रुंदी कशी असायला हवी, तसेच जे काही कांदा चाळ आहे त्याची लांबी रुंदी, त्याचबरोबर कांदा साठवणूक करत असताना त्याच्यामध्ये कोणती पावडर वापरावी याची सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा होणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. शेतकरी मित्रांनो, कांदा चाळ उभारत असताना ती पूर्व पश्चिम दिशेने उभारली गेली पाहिजे, की जेणेकरून हवा खेळती राहते, त्याचबरोबर दमट हवा त्याच्यामधून निघून जाते आणि जी काही गरम हवा आहे त्याचं पण स्थानांतरण होतं आणि म्हणून कांदा चाळ ही पूर्व पश्चिम दिशेने उभारली गेली पाहिजे. त्याचबरोबर कांदा चाळीची लांबी ही 20 फुटापासून ते 30 फूट किंवा 40 फुटापर्यंत पण